नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी जुनीच रेसिपी घेऊन आलेली आहे, परंतु ट्रिक मात्र नवीन आहे. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पोह्याचा चिवडा, तोही झटपट एकदम 10 मिनिटामध्ये. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेला आहे एक कांदा, तोही थोडासा वाळवून घेतलेला होता उन्हीमध्ये आणि मी 2 लसणाचे गाठे निसून घेतलेले होते. त्याला मी फाईन अशी पेस्ट बनवून घेणार आहे. खूप फाईन नको आहे आपल्याला, थोडी जाडसरच हवी आहे. या चिवड्यासाठी पूर्वतयारी पण करावी नाही लागत आणि काही नाही. एकदम झटपट बनून पटकन वेळेवर बनून तयार होते. मी चिवड्यासाठी तेल घेतलं होतं, त्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला होता तेल गरम झाल्यावर आणि याला छान असा तळून घेणार आहे. याला छान क्रिस्पी होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. हा कढीपत्ता क्रिस्पी झाल्यानंतर मी याला काढून घेणार आहे आणि जी लसूण आणि कांद्याची जी पेस्ट होती ती मी यामध्ये घालून घेणार आहे. ही जी पेस्ट आहे ती लालसर होतपर्यंत मी याला खमंग तळून घेणार आहे. लसूण आणि कांद्याची पेस्ट मी छान अशी खमंग परतून घेतलेली आहे. बघा याचा कलर छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपल्याला या स्टेजवर फुटाणे आणि शेंगदाणे टाकून घेणार आहोत. मी शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहे. तुम्हाला जर लाल कलरचे शेंगदाणे टाकायचे असेल किंवा सालासकट टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. फुटाणे आणि शेंगदाण्याला परतून घेतल्यानंतर मी हळद आणि जिरा धना पावडर टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे. याला पण छान मी परतवून घेणार आहे. यासोबत मी लाल तिखट वापरणार नाही आहे, कारण तिखट जर आधीच घातलं तर चिवडा कडवट होऊ शकतो त्यामुळे. आणि आता मी पोहे घालून घेणार आहे. पोह्याला मी छान असं मिक्स करून घेणार आहे. बघा पोहे मिक्स झालेले आहे. आता मी या स्टेजला कढीपत्ता घालणार आहे. कढीपत्ता जो आहे ना, मी हाताने छान असा बारीक करून घेणार आहे आणि तो मी यामध्ये घालून घेणार आहे आणि चिवड्याला छान असं मिक्स करून घेणार आहे. बघा चिवड्यामध्ये कढीपत्ता हा छान असा मिक्स झालेला आहे. आता आपल्याला त्यानंतर 10 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे चिवडा हा आपला क्रिस्पी होईल. चिवड्यामध्ये थोडंसं तेल जास्त घातलं की चिवडा हा लवकर क्रिस्पी होतो. बघा चिवडा हा क्रिस्पी झालेला आहे. आता मी या स्टेजला लाल तिखट घालणार आहे. लाल तिखट घातल्यानंतर जास्त वेळ काही परतायचा नाही आपल्याला, फक्त मी 5 मिनिटं याला मिक्स करून घेणार आहे. बघा चिवडा असा रेडी झालेला आहे. किती झटपट, अगदी 10 मिनिटांमध्ये आपला चिवडा बनून तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.